माझं कम्प्युटर मी शेअर करतो. माझा आवाज सर्वांना क्लिअर येतोय ना? हो, येतो. ओके, गुड. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीन दिसते सर्वांना? हो, दिसते. ओके, गुड. सो आता आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. आमेन. तर आज आपण आपला पवित्र शास्त्राचा अभ्यास जो आपण करणार आहोत, आपला बायबल स्टडी, तो म्हणजे त्या विषयावर ज्याच्यामध्ये आपण एक दुसऱ्याची, जे गरीब आहेत त्यांची काळजी घेतो. आणि आज शुभवर्तमानामध्ये आपण सर्वांच्या पेक्षा जी गरीब विधवा होती, तिने जे दान दिलं ते सर्वात जास्त किंवा अधिक म्हणून ओळखलं जातं. आणि आज आपण त्याच्यावर चिंतन करणार आहोत सगळेजण. सर्वात प्रथम, जसं आपण आपल्या बायबल स्टडी मध्ये करतो, आपण परमेश्वराची स्तुती गीत आता गाणार आहोत. हे जे स्तुती गीत असणार आहे, हे मी युट्यूब मधून प्ले करणार आहे, जसं तुम्हाला ठाऊक आहे. तर प्रत्येकाने शक्य असेल तर म्यूट करायचं आहे. आणि म्यूट केल्यानंतर तुम्ही बसल्या बसल्या गाण्याचे बोल तुम्ही तुमच्या जागेवर बसून तुम्ही गाऊ शकता. अनम्यूट करायची गरज नाही. ठीक आहे, तुम्ही म्यूट मध्येच राहा सगळेजण. आणि समोर जे गाणं येईल त्याच्यावर आपण चिंतन करूया. आणि बसल्या बसल्या तुम्ही पण गायनामध्ये भाग घेऊ शकता. बोल समोरच येतील. ठीक आहे, युट्यूब व्हिडिओ असणार. ठीक आहे, तर आता मी प्ले करतो. तर आपण गायन घेणार आहोत. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. जयंत कुमार त्रिभुवन जे नगरचे होते, त्यांचं हे गायन आहे. आणि जे बोल आहेत ते खूप सुंदर आहेत. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. तर आता ह्या गाण्याचा अर्थ आपण समजून घेऊया. आणि प्रत्येक गाण्याचे जे बोल आहेत त्यांचा गहन अर्थ आहे, त्या अर्थ आपण समजून घ्यायचा. आणि प्रत्येकाने म्यूटवर असायचं आणि हे गाण्याचा आनंद घ्यायचा की आपण परमेश्वर आपल्याशी काय बोलतोय गाण्याच्या द्वारे. तू कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यू छायेतूनी चालता, मी हसावे स्मरूनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे, जिंकुनी मृत्यूला जो उठे, तो प्रभू नेत्री माझ्या दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. पाप अंधार हा दाटता, पाप अंधार हा दाटता, पाप अंधार हा दाटता. मी दिवा चेतवावा मनी, मी दिवा चेतवावा मनी. वचन तेजामध्ये उजळला, मार्ग नीतीचा मी दिसो. मी कुठेही कसाही असो,
ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. हर्ष वर्षावहो जीवनी, मानुनिया तुझी ती कृपा. गौरविता तुला सर्वदा, गौरविता तुला सर्वदा. ओठ माझे जगाला दिसो, मी कुठेही कसाही असो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. बंधने या जगाची किती, बंधने या जगाची किती. बंधने या जगाची किती. मुक्तिदाता परी येशू तू, मुक्तिदाता परी येशू तू. हात या दुर्बलाचे प्रभू, जोडलेले तुझ्या पदी दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. 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 हे सुंदरसं गायन आपण आता इथं केलंय. सर्वांनी ऐकलं. आता मी विनंती करतो गिफ्टूच्या मम्मीला की त्यांनी सुरुवातीची प्रार्थना घ्यावी. धन्यवाद 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 धन्यवाद. स्तुतीस पात्र एक होते आवाज. एक मिनिट. आपण प्रार्थना करू. धन्यवाद 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 धन्यवाद. स्तुतीस पात्र समानेस योग्य माझे जीवन बापा. मान महिमा गौरव तुला देते. ओ थँक्यू जीजस, थँक्यू लॉर्ड. आजचा दिवस तू आम्हाला दाखवला. तुझं प्रेम, तुझी कृपा आमच्यावर असते प्रभू. तू प्रत्येक वेळेस आम्हाला सांभाळतोस. तू आम्हाला वाट दाखवतोस. प्रत्येक संकटापासून आमच्या रास्ता तू बनवतो. तू पावलावर दिवा, मार्गावर प्रकाश आहेस प्रभू. हे प्रत्येक वेळेस तू दाखवतोस. देवबा तुझी कृपा आमच्यावर आहे. हे छोटस कुटुंब तुझ्या हाती सोपवते प्रभू. मेनन परिवार, पाटोळे परिवार, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. देवबा येणारं वचन, स्वर्गीय वचन गौरवद्वारे आम्हापर्यंत पोचू दे. आज जे काय वचन तू आम्हाला सांगणार आहेस प्रभू, आम्ही कान देऊन लक्ष द्यावं प्रभू. आणि आमच्या मध्ये तुझं वचन साठवून ठेवावं. हे वाईट जगामध्ये आणि वाईट समयामध्ये राहत असताना प्रभू तू आमची काळजी घेतोस. तुझी इच्छा आहे प्रभू की तुझे लेकरं तुझ्या कळपाखाली, तुझ्या पंखाखाली असावं. खरोखर तू धन्य आहेस, तू दयाळू आहेस, तू कृपाळू आहेस प्रभू. येणारे वचन आम्हाला मिळू दे देवपा. येणारे वचनाचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळू दे. आणि प्रभू प्रत्येकाने आपलं हृदय तुझ्या जवळ ठेवावं, तुझ्या जवळ उघडून ठेवावं प्रभू. आणि तुझा स्वीकार करावा देवप्पा. येशू या प्रिय नावात मागितलं म्हणून तो आहे.
आमेन. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. मी माझी स्क्रीन आता शेअर करतो आणि मग आपण आपल्या बायबल स्टडीचा जो विषय आहे त्याच्यावर आपण सगळेजण सुरू करू. तर सर्वांना माझी स्क्रीन दिसते बरोबर. Yes, हो दिसते. तर तुम्हाला एक सुंदरसे इथे चित्र दिसतंय. चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? that lady is doing something with that pot or something, and that man is looking at the pot. What is it? Wait, we'll see who says that. The chance or something. Guru gave it. सर्वांना दिसते इमेज. तर हो दिसतं. कुठलं तुम्हाला इमेज दिसते, प्रतिमा दिसते, तर काय दिसतंय तुम्हाला इथे? दानपेटी आहे, डोनेशन बॉक्स. दानपेटी. ओके. एक विधवा आहे इथं उभी बरोबर, हो. आणि ती दान टाकते. तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे सर्वांपेक्षा गरीब विधवेने अधिक दान दिलेलं आहे, त्याच्याबद्दल आज आपण चिंतन करणार आहोत. शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त आपल्याला सांगणार आहे की निस्वार्थीपणाने, मनापासून, हृदयाने आपण परमेश्वराला जे दान देत असतो ते कसं दिलं पाहिजे, कुठल्या हृदयाने दिलं पाहिजे आपण. आणि आजचं जे शुभवर्तमान, आजचे जे वाचन आहेत, पहिलं वाचन, दुसरं वाचन आणि शुभवर्तमान, ते आपल्याला आज ह्याच विषयी सांगणार आहे की गरीब असताना सुद्धा ही जी स्त्री आहे, ही विधवा आहे, एकटी आहे, गरीब आहे, हिने सर्वात अधिक दान परमेश्वरासाठी टाकलेलं आहे. तर ह्या विषयी आता आपण सुरू करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण जे पहिलं वाचन जे घेणार आहोत ते म्हणजे पहिलं राजे अध्याय 17, फर्स्ट किंग्स चॅप्टर 17. तर आता आपण आपलं वचन काढूया. बायबल सर्वांच्याकडे असेल तर त्यांनी बायबल उघडायचं आहे. जुन्या करारामधलं पुस्तक आहे पहिले राजे, अध्याय आहे 17. पहिले राजे अध्याय 17 आणि वचन आहे 10 ते 16. आपण जुन्या करारामध्ये बायबल उघडूया सगळेजण, आणि जुन्या करारामधलं पहिलं राजे अध्याय 17 आणि वचन घेणार आहोत आपण 10 ते 16. तर पहिलं राजे अध्याय 17 वचन 10 ते 16. फर्स्ट किंग्स चॅप्टर 17 वर्सेस 10 to 16. Old Testament reading, first reading taken from the first book of Kings, chapter 17, verses 10 to 16. मामी, जर तुला मिळालं असेल तर तू सुरू करू शकते, किंवा ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस तू वाच. हो. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढेच मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करेन. ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला, भिऊ नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो, ती व तिचे कुटुंब
यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. प्रभूचे वचन. देवाला देवाचे आभार मानूया. किती सुंदर वचन आपण आता ऐकलेलं आहे. पहिलं राजे अध्याय 17 वचन 10 ते 16. ह्या वचनामध्ये आपण काय पाहतो? ह्या वचनामध्ये आपण पाहतोय की एलिया जो की संदेष्टा होता, तो एका गावामध्ये येतो आणि गावाचं नाव आहे सारफत. सारफत हे जे गाव आहे, हे आज आपण ज्याला लेबेनॉन किंवा सिरिया म्हणतो. लेबेनॉन, जिथं सिरिया, लेबेनॉन त्या भागामध्ये, मिडल ईस्ट मध्ये जिथं आता वॉर चालू आहे, त्या भागामध्ये एलिया येतो. आणि ह्याची जी पार्श्वभूमी आहे, ह्याचा जो बॅकग्राऊंड आहे, ते हे आहे की एलिया एका पर राष्ट्रामध्ये येतो. हा इस्रायली राष्ट्र नाहीये. सारफत इथे बाल नावाचा देव त्याला पूजायचे परराष्ट्रीय लोक. तर परमेश्वराला पूजायचे नाही इथं. तर इथं परमेश्वर एलियाला पाठवतो आणि ह्या गावामध्ये येऊन तो एक विधवा स्त्रीला भेटतो. आणि ज्या वेळेस एलिया त्या गावामध्ये प्रवेश करतो, तो वेशीजवळ येतो आणि तो एका स्त्रीला तिथं काटक्या गोळा करत असताना पाहतो. काटक्या म्हणजे काठ्या, स्टिक्स, सरपण, बरोबर. तर काठ्या गोळा करते, ती सरपण गोळा करते. आणि सरपणने आपण काय करतो? घरी आणतो काठ्या आणि त्याला जाळतो आणि जेवण बनवतो. तर तसंच ती तिच्या लेकरासाठी, कारण ती विधवा आहे, ती एकटीच आहे, तिला एक मुलगा आहे, आणि ती काटक्या गोळा करून ती घरचा प्रवास करत असताना एलिया तिच्याशी संभाषण करतो आणि तिला हाक मारून काय म्हणतो? एका पात्रात मला प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी ज्यावेळेस आणायला जात असताना त्यावेळेस तो अजून एक हाक मारून एलिया तिला काय सांगतो की आपल्या हातात एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. तर एलिया म्हणजे देवाचा संदेष्टा तिच्याशी एका परराष्ट्र देशामध्ये येऊन तिच्याशी बोलतोय. आणि अजून एक गोष्ट जी सारफत ह्या गावामध्ये घडली ह्या वेळेस, ते म्हणजे तो जो गाव होता त्याच्यामध्ये खूप मोठा दुष्काळ आला होता. खूप मोठा दुष्काळ होता. ज्या वेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस आपल्याला जेवायला मिळत असतं का? नाही. जेवण आपण मोजून मापाने जेवतो, बरोबर. तर ही पार्श्वभूमी आहे. आणि त्यावेळेस एलिया त्या दुष्काळी गावामध्ये, सारफत गावामध्ये येतो आणि ह्या विधवेशी बोलू लागतो. परंतु ज्यावेळेस तो ही मागणी टाकतो की येताना पाणी आण आणि मला भाकरीचा तुकडा घेऊन ये, त्यावेळेस ती जी विधवा आहे ती त्याला काय म्हणती? तुमचा देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ घेते, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. आणि ती प्रामाणिकपणे सांगती की इथं दुष्काळ आहे, इथं भाकर माझ्याकडे नाही, माझ्याकडे एकच माझं लेकरू आहे, मडक्यात मूठभर पीठ आहे फक्त, आणि कुपीत थोडेसे तेल, म्हणजे ऑइलची जी बॉटल आहे त्याच्यामध्ये थोडंसंच तेल आहे, एवढंच मात्र माझ्याकडे आहे. एक गोष्ट जी आपल्याला इथून कळून येते की सारफत आणि हे जे प्रदेश आहे, हे जे देश आहे, सिरिया वगैरे, लेबेनॉन, इथं भाकर, पीठ आणि तेलाची भाकर बनवली जायची. जसं आपण भाकरी बनवतो घरी, तर त्यांचं ते सर्वसामान्यिक जीवनाचं जेवण होतं, त्यांचं सर्वसामान्यिक पद्धतीचं जेवण होतं. आणि सर्वसामान्यिक जेवण सुद्धा मिळणं अवघड परिस्थिती निर्माण झाली होती या गावामध्ये. त्यावेळेसची ही पार्श्वभूमी, ज्या वेळेस एलिया तिच्याशी बोलतो आणि ती म्हणते की मी शपथ घेऊन सांगते परमेश्वराची की नाही, माझ्याकडं जेवण नाही, फक्त मूठभरच पीठ आहे आणि थोडंसं तेल उरलेलं आहे. आणि मग एलिया तिच्याशी म्हणतो की भिवू नकोस. काय म्हणतो तो? भिवू नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याचप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी आणि आपल्या मुलासाठी भाज.
म्हणजे सर्वात प्रथम एलिया तिला म्हणतो की तू माझ्यासाठी एक भाकर आण. परंतु पीठ किती आहे? फक्त मुठभर. आणि तेल सुद्धा किती आहे? खूप कमी आहे. कोपीत किती तेल उरलेलं आहे? खूप थोडेसे तेल उरलेलं आहे, बरोबर. आता ती काय करते? ही जी स्त्री आहे, ही विधवा जी आहे, ती काय करते? ती पुढे जाते. एलिया तिला परमेश्वराचा जो संदेश आहे, परमेश्वराचं जे वचन आहे, ते तो तिला सांगतो. इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी म्हणजे ब्लेसिंग्स करेल. फॅमिन चालू आहे, बरोबर. फॅमिन म्हणजे काय? दुष्काळ. ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस संकट असतात त्या गावावर. परंतु एलिया त्या स्त्रीला म्हणतो की परमेश्वर ह्या पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील, म्हणजे ब्लेसिंग्स पाठवेल, सगळे प्रॉब्लेम पडेल सॉल्व्ह होतील, पाऊस. पाऊस पाडेल. त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. म्हणजेच काय? की तुला जेवणाची आणि तेलाची कधीच कमी पडणार नाही. हे परमेश्वराचं वचन आहे. आणि मग ती काय करते? ती जाते आणि तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे ती तसं करते. ती त्याला एक भाकर आणते आणि पेय त्याला देते. तो, ती आणि तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. म्हणजे काय? चमत्कार झाला खूप मोठा. जरी तिथं दुष्काळ होता, वाईट परिस्थिती होती, ही जी विधवा आहे ती परमेश्वराचं वचन, त्या वचनावर तिचा विश्वास, आणि अवघड अशा परिस्थितीमध्ये ती स्वतः एक गरीब, अत्यंत गरीब विधवा होती. तिच्याकडे फक्त मूठभर पीठ होतं. आणि वचन हे सुद्धा सांगतं की ज्यावेळेस ती एलियाशी बोलती त्यावेळेस ती काय म्हणती? मी आता जाणार, आमच्या दोघांसाठी म्हणजे माझ्या लेकरासाठी माझ्यासाठी जेवण बनवणार, आम्ही खाऊ आणि काय करू? मग मरू. वी विल डाय. वाय? बिकॉज वी नो वी डोंट हॅव इनफ. आमच्याकडे परत जेवण नाहीये, फक्त मूठभरच आहे आणि हे खाणार आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही मृत्यू होणार आमचा, कारण भुकेने आम्ही मरणार आहोत, एवढंच आहे आमच्याकडं. अत्यंत गरीब अशी विधवा स्त्री परमेश्वराचं वचन ऐकती. एलिया तिला जी मागणी घालतो ती मागणी ती पूर्ण करते परमेश्वराचं वचन ऐकून. आणि वचन आपल्याला काय सांगतं? की तिचं कुटुंब यांच्या त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. सर्वांना समजतंय? Yes. म्हणजे ही जी सारफत या गावातली जी विधवा आहे, ही अत्यंत गरीब जरी असली तरीही तिने एलियाला, जो परमेश्वराचा संदेश आहे, आपल्या जीवनामधून तिने त्या परमेश्वराच्या माणसासाठी, ज्याला गरजवंत जो होता त्याला तिने भाग दिला, शेअर केलं. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं? की परमेश्वराचं जे वचन आहे की तो आपल्याला ब्लेसिंग्स पाठवल, बहुगुणित करल, जास्तीत जास्त देईल तो आपल्याला, आपल्या कुटुंबाला. विशेषतः ज्यावेळेस आपल्या कुटुंबामध्ये अडीअडचणी असतात. ही जी स्त्री आहे ही विधवा आहे आणि ही अत्यंत गरीब आहे, तरीही तिच्या गरिबीमधून सुद्धा ती परमेश्वरासाठी मोठा वाटा काढते. तिचं स्वतःचं मोठं दान, धर्म तिने स्वीकारला आहे. इथं एवढा मोठा वाटा तिने परमेश्वरासाठी काढलेला आहे. तिला ठाऊक होतं की मूठभरच पीठ आहे घरामध्ये आणि खूप थोडं तेल उरलेलं आहे कुपीत, तरीही परमेश्वराचा जो व्यक्ती आहे एलिया, त्याच्यासाठी ती जेवण वाढते आणि परमेश्वराचे ब्लेसिंग्स ह्या फॅमिलीमध्ये येतात. तर आपल्याला खूप मोठी शिकवण आहे. आपण सुद्धा
आपल्या फॅमिलीमध्ये जे गरजवंत असतात त्यांची मदत केली पाहिजे. आपण एक दुसऱ्याशी मदत केली पाहिजे. मग तो एक दुसरा आपले फॅमिली मेंबर्स असू शकतात, आपली बहीण, आपले नातेवाईक, आपले भाऊ, आपली आई, आपले वडील, त्यांची मदत करणं, गरजवंतांची मदत करणं हे महत्वाचं आहे. आणि इथून कळून येतं की अगदी गरीब अवस्थेमध्ये ती स्वतः होती, तर ती म्हणू शकली असती की माझ्याकडं हे एवढे भाकरी उरलेले आहेत, ह्याच्यामधनं मी तुला जेवण देते. वचन काय सांगतं की तिच्याकडे फक्त मूठभरच पीठ होतं. म्हणजे एवढं गरिबीमध्ये सुद्धा तिने दुसऱ्यांना मदत केली. स्वतःकडे नसतानाही मदत करणे हे खूप मोठा सद्गुण आहे. आपण सर्वात प्रथम काय करतो? माझेच खायचे प्यायचे वांदे आहेत, मी कसं तुला मदत करू? बरोबर? आपण असंच उत्तर देतो ना. समोरचा व्यक्ती ज्यावेळेस मदतीस हाक मारतो त्यावेळेस आपण काय म्हणतो? माझेच खायचे प्यायचे वांदे आहेत, मी तुला कुठून मदत करू? बरोबर? आपण असं कित्येकदा केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये की समोरचा जो गरजवंत आहे खरोखर त्याला मदत करायच्या ऐवजी आपण स्वतःविषयी प्रथम विचार करतो. बरोबर? आणि आज ही जी विधवा स्त्री आहे हिच्याकडून आपल्याला शिकण्यासाठी खूप मोठा धडा आपण घेतला पाहिजे की परमेश्वरासाठी एक दुसऱ्यासाठी जे दान आपण दिलं पाहिजे ते मनापासून दिलं पाहिजे. मग ते मूठभर जरी दान असलं तरी चालेल. परमेश्वर हे नाही म्हणत की मला 5 लाख रुपये दे, 10 लाख रुपये दे. एलियानी तिला मागणी काय घातली? माझ्यासाठी फक्त एक भाकर बनव. आणि त्या गरिबीमधून सुद्धा तिने तिचा वाटा, परमेश्वराचा जो वाटा आहे तो त्याला दिला. म्हणजे इथं किती तिने दिलं त्याच्यावर भार न टाकता तिने मनापासून परमेश्वराचा जो वाटा आहे तो त्याला दिला. तिच्या गरिबीमधून सुद्धा परमेश्वरासाठी तिने ते कार्य केलं. तो जो एलिया होता परमेश्वराचा मनुष्य, त्याला मदत केली. आणि पुढं जर वाचन तुम्ही वाचलं तर एलिया तिच्या घरी राहतो, खूप दिवस एलिया तिच्याकडे राहतो. आणि असं सुद्धा होतं पुढे जाऊन की हा जो मुलगा आहे तो मरण पावतो आजाराने. आणि ही स्त्री एलियाला विनंती करते की तू माझ्याकडे आला, परमेश्वराचा तू व्यक्ती आहेस, संदेष्ट आहेस, आणि आमच्या घरी मी तुला जेवण दिलं आणि माझा मुलगा मरण पावलेला आहे कारण तो आजारी आहे. आणि मग एलिया परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्या मुलाला परत जिवंत करतो मेल्यापासून. इतका मोठा चमत्कार आपल्याला ह्या विधवेबरोबर घडताना दिसतो. हे कसं शक्य झालेलं आहे? कारण ही जी विधवा आहे तिने अत्यंत गरिबीमध्ये सुद्धा परमेश्वराचा वाटा ती विसरलेली नाही. आपल्या सर्वांना हे कळालं? पहिलं वाचन. हो. एक राजे किंग्स. आता आपण दुसऱ्या वाचनाकडे जाणार आहोत. इब्रिकरास पत्र काढूया आपण. अध्याय 9, हिब्रूज चॅप्टर 9 नवीन करारामध्ये आहे. इब्रिकरास पत्र अध्याय 9 काढायचं आहे, वचन 24 ते 28. A letter to Hebrews chapter 9 verses 24 to 28. इब्रिकरास पत्र अध्याय 9 वचन 24 ते 28. 24 ते 28. 24 ते खऱ्या 28. गोष्टीचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्र स्थान, यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला. आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करावायचे नव्हते. तसे असते तर
जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. प्रभूचे वचन. देवाला यांचे धन्यवाद. देवाला धन्यवाद. आपण दुसऱ्या वचनाकडं आता थोडं चिंतन करूया. दुसरं वचन इब्रिकरास पत्रातून घेतलेलं आहे. संत पौलाचे पत्र आहेत. इब्रिकरास अध्याय 9 वचन 24 ते 28. त्याच्यामध्ये आपण वर्णन केलेलं आहे ख्रिस्ताचं. ख्रिस्त जो याजकांचा याजक आहे त्याचं वर्णन केलं आहे. आणि आपण हे वाचतो की ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी अर्पीला गेलेला आहे आणि एकदाच अर्पीला गेलेला आहे. आणि हे अर्पण त्यांनी कधी केलं? त्या क्रुसावर. बरोबर. आता परमेश्वराने जे शेवटचं भोजन घेतलं, ज्याला आपण लास्ट सपर म्हणतो, त्या भोजनामध्ये परमेश्वराचे शब्द काय असतात की हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जात आहे. तर त्यांनी त्याचं शरीर अर्पण केलं, त्यांनी त्याचं रक्त मानवासाठी अर्पण केलं, आपल्या पापक्षमेसाठी अर्पण केलं. आणि हे त्यांनी एकदाच केलं. हे त्यांनी त्या क्रुसावर एकदाच केलं. परंतु जर तुम्ही जुन्या करारामध्ये पाहिलं तर जुन्या करारामध्ये काय असायचं? जो प्रमुख याजक असायचा, जो उच्च याजक असायचा, तो दरवर्षी त्या देव मंदिरामध्ये जायचा आणि त्याचं रक्त घेऊन नाही, परंतु कोकराचं, निष्पाप कोकराचं रक्त घेऊन तो अर्पण करायला जायचा. कशासाठी? पापक्षमेसाठी. आणि जुना करार पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने खूप मोठं बलिदान दिलं. ख्रिस्तानी खूप मोठं बलिदान दिलं मानवतेसाठी. त्यांचं पाप क्षमेसाठी खूप मोठं बलिदान दिलं. त्यांनी आत्मदान केला, त्यांनी स्वतःचं आत्मदान केलं, त्यांनी स्वतःचा जीव मानवतेसाठी अर्पण केला. जुन्या करारामध्ये जे पहिलं वाचन आपण घेतलं की ती जी स्त्री होती, विधवा स्त्री, तिच्यामध्ये खूपशे सद्गुण आपल्याला दिसतात. सर्वात प्रथम ती निष्पाप होते. बरोबर. का? कारण ती जी स्त्री होते, जुन्या करारामध्ये ज्या विधवा स्त्री असायच्या त्यांना खूप उच्च मानलं जायचं. त्यांची मदत करण्यासाठी परमेश्वराने नियम, जुन्या करारामध्ये मोशेचे नियम पाळले होते की ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांना उच्च मानलं जायचं. ते निष्पाप असतात कारण त्यांच्याकडं गडी माणूस नसतो, म्हणून त्यांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ही जी स्त्री आहे तिने बलिदान दिलेलं आहे ना, तिने मूठभर भाकरीमधून स्वतः बलिदान केलेलं आहे. तसंच ख्रिस्त मानवतेसाठी बलिदान देतो. हा निष्पाप कोकरू आहे. जुन्या करारामध्ये आपण पाहिलं की ती जी स्त्री होते तिने तिच्या जे थोडंफार राहिलं होतं, मूठभर भाकर, पीठ, तिची ती उपजीविका होती, तिचं ते लाईव्हलीहूड होतं. त्याच्यानंतर ती मरणार होती. त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या संपूर्ण जो आत्म अर्पण त्यांनी केला त्याचं ते प्रतिबिंब आहे. तिने तिचं पूर्ण लाईफ दिली होती त्या स्त्रीने. ती मरणार आहे आता. शेवटचं जे राहिलं ते सुद्धा तिने परमेश्वराला दिलं. तसंच ख्रिस्तानी त्याचं पूर्ण आत्म अर्पण केलेलं आहे. आता जो शेवट आहे त्याचा लास्ट सपर, लास्ट शेवटचा सपर, लास्ट, त्या स्त्रीनी पण तिचं शेवटचं सपर परमेश्वरासाठी अर्पण केलं. तसंच इब्रिकरास मध्ये आपण पाहतो की ख्रिस्तानी सुद्धा शेवटी त्याचे प्राण अर्पण केले मानवतेसाठी. तर आपल्या समानता आपल्याला दिसून येते त्या स्त्रीमध्ये, तिच्या सद्गुणामध्ये आणि ख्रिस्तामध्ये. ख्रिस्त हा गरजू आणि वंचित लोकांची काळजी घेणारा आहे.
बरोबर. परमेश्वर जे गरजू व वंचित आहेत त्यांची विशेषतः काळजी घेणारा परमेश्वर आहे, ज्यांचा दुरावा केलेला आहे, जे आत्म्याने गरीब आहेत त्यांची काळजी घेणारा हा ख्रिस्त आहे. तसंच जे जुन्या करारामध्ये एलिया आहे, तो एलिया म्हणजे परमेश्वराचा व्यक्ती संदेष्टा, तो सुद्धा वंचितांची काळजी घेतो, कारण त्याच एलियाच्या द्वारे चमत्कार घडतो. बरोबर. ती फलरूपित होते. बरोबर. तिच्या घरी पिठाची कमी नाही आणि तेलाची सुद्धा कमी नाही. पूर्ण अन्नपूर्ण. तसंच ख्रिस्त गरजवंत आणि वंचित लोकांच्या साठी उभा आहे. तो त्यांच्यासाठी मध्यस्थी करत आहे. म्हणून आपल्याला सांगितलं जातं वचनामध्ये की आपण आत्म्याने गरीब असला पाहिजे. ब्लेसेड आर द पुअर इन स्पिरिट. ही जी स्त्री आहे जुन्या करारामध्ये आपण पाहिलं, ती विधवा जी आहे तिचे सद्गुण आपण घेतले पाहिजे आहे. कारण ख्रिस्त सुद्धा आपल्याला तोच बलिदान, आत्मदान ह्या गोष्टी शिकवतो. त्याचप्रमाणे आपण एक दुसऱ्याची काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्यांसाठी आपण बलिदान दिला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जरी आपण दुसऱ्यांची काळजी घेतली तरी परमेश्वर आनंदित होतो. तर हे इब्रिकरास पत्र ह्याच्यावरून आपल्याला शिकायला मिळते. हे सर्वांना समजलं? हो. हो. हॅलो. हो, हो, समजलं. समजलं. हो. गुड. आता आपण शेवटचं वाचन घेणार आहोत, ते म्हणजे मार्क लिखित शुभवर्तमान काढायचं आहे. मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 12 काढायचा आहे. मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 12 वचन 38 ते 44. 38 ते 44. रीडिंग फ्रॉम द गॉस्पल ऑफ मार्क chapter 12 verses 38 to 44. Mark chapter 12 verses 38 to 44. आणखी तो आपल्या शिकवणीत त्यांना म्हणाला, शास्त्रांविषयी जपून राहा. त्यांना लांब लांब झगे घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे आणि सभास्थानात मुख्य आसने व मेजवानीत मुख्य बैठकी यांची आवड असते. ते विधवांची घरे खाऊन टाकतात व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करतात. त्यांना अधिकच शिक्षा होईल. मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकीत आहे हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकीत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकीत आहेत त्या सर्वांच्या पेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले आहे, परंतु हिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. प्रभूचा हा शब्द. देवाला देवाचे आभार मानूया. ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण खूप सुंदर शुभवर्तमान आता ऐकलं. मार्क लिखित शुभवर्तमान. हे जे शुभवर्तमान आपण ऐकलं ह्याचाच उल्लेख लूक लिखित शुभवर्तमान अध्याय 21 मध्ये सुद्धा केलेला आहे. आपण ते सुद्धा वाचूया. परंतु प्रथम मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 12 वचन 38 ते 44 मध्ये आता मम्मीने सुंदर वाचन घेतलं. ह्याच्यामध्ये आपण पाहतो की पुन्हा एकदा एक गरीब म्हातारी विधवा आपल्याला दिसून येते आणि ती जे शलोमोनाचं मंदिर, ज्याला हेरोडचं मंदिर म्हटलं गेलेलं आहे, या काळामध्ये ख्रिस्ताच्या काळामध्ये हे घडलं. त्यावेळेस तिथं ती म्हातारी येते
ती म्हातारी विधवा येते आणि ख्रिस्त पाहत आहे की तिथं ढोंगी म्हणजे जे सगळे परुषी लोक आहेत, ते जे सदुकी लोक आहेत, ज्यांना ज्ञानग्रंथ पाठ होता पूर्णपणे, ते सगळे जमा झालेले आहेत. जेवढे श्रीमंत आहेत तिकडे उभे आहेत आणि ते दान देत आहेत. आणि त्यांचा जो ढोंगीपणा आहे तो ख्रिस्त आणि त्याचे शिष्य पाहत आहेत डोळ्यांनी. त्याच वेळेस एक विधवा गरीब म्हातारी स्त्री तिकडे येते आणि 2 तांब्यांची नाणी ते तिकडे टाकते. 2 टोल्या, 1 दामडी, म्हणजे हार्डली काय पैसा ती टाकते. बरोबर? आणि ख्रिस्त पाहतो आणि ख्रिस्त त्याच्या शिष्यांना काय म्हणतो की मी तुम्हास खरे सांगतो की सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा विधवेने अधिक टाकलेले आहे. सर्वांच्या पेक्षा अधिक त्या विधवेने टाकले. परंतु या विधवेने तर फक्त 2 टोल्या किंवा 1 दामडी किंवा 2 कॉइन्स, तांब्याच्या 2 कॉइन्स, नाणी टाकलेल्या आहेत. आता हे चित्र तुम्ही पाहताय ना, तुम्हाला दिसतंय सर्वांना हे चित्र? वर पाहताय का तुमच्या राईट साईडला? हो. आता जर तुम्ही निरीक्षण पाहिलं जवळून, ही जी स्त्री आहे ही खूप दुःखी आहे, त्रासवलेली आहे. का? कारण ती म्हातारी गरीब विधवा आहे. विधवा स्त्रिया त्यांचं स्थान खूप मोठं होतं मोशेच्या नियमानुसार. त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस ही स्त्री त्या देव मंदिरामध्ये येते, त्या देव मंदिरामध्ये एक जागा होती जिथे दानपात्र ठेवलं गेलं होतं. आणि याची पार्श्वभूमी मी थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगतो. एक ऐतिहासिक संदर्भ मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता याचा पुढची स्लाइड तुम्हाला दिसतीये? मी स्क्रीन चेंज केलेली आहे. पुढची स्लाइड दिसतीये? ऐतिहासिक संदर्भ हो. दिसतीये ना? हो. येस. तर तुम्ही इथं पाहताय पिक्चर मध्ये एक खूप मोठं शलोमानाचं जे मंदिर आहे त्याची पुनर्रचना, पुनर्बांधणी होत आहे. तर हा जो प्रकार जो घडला ख्रिस्ताच्या वेळेस, हा जो प्रकार घडला त्याची ऐतिहासिक संदर्भ मी तुम्हाला सांगतो. थोडा बॅकग्राऊंड देतो मी तुम्हाला. कॉन्टेक्स्ट असा आहे की ही स्त्री जातीये हेरोड्स टेम्पलमध्ये. हेरोड्स टेम्पल, बरोबर, हेरोदाचं मंदिर, ज्याला शलोमानाचं जुनं मंदिर म्हटलं गेलं. परंतु जसं जुन्या करारामधून ख्रिस्ताच्या नवीन करारामध्ये आपण येतो, त्याच्यामध्ये हे जे देव मंदिर होतं ते अफाट खूप मोठं, आणि याची पुनर्बांधणी सुरू होते, रिबिल्डिंग. जसं संत जॉन चर्चचं पुनर्बांधणी झाली, बरोबर, कलर मारला, पेंट मारला, मरम्मत झाली. हा नूतनीकरण. नूतनीकरण, त्याचं पुनर्बांधणी आणि नूतनीकरण झालं. तसंच हे जे देव मंदिर होतं येरुशलेमचं, त्याचं पुनर्बांधणी आणि नूतनीकरण होत होतं. आता विचार करा की हे जे देव मंदिर होतं हे किती मोठं होतं. हे 37 एकरचं मंदिर होतं. 37 एकर म्हणजे 26 फुटबॉल मैदानं जर एकत्र केले, 26 फुटबॉल मैदानं जर एकत्र केले तर 37 एकरचं हे मंदिर होतं. आता तुम्ही थोडक्यात विचार करा की अशी जी इमारत आहे त्याची जर पुनर्बांधणी करायची आहे, त्याच्यासाठी खर्च किती मोठा होणार? खूप मोठा होणार, बरोबर. त्यामुळे ही जे मंदिर आहे त्याची निधी उभारण्यासाठी, पैसे गोळा करण्यासाठी, डोनेशन गोळा करण्यासाठी तिथं दानपात्र ठेवले गेले होते. आता तुम्ही इथं पाहत आहे दानपात्र. हे दानपात्राकडे जर तुम्ही जवळून पाहिलं तर त्या दानपात्राचा आकार पहा. ही जी एक धातू आहे, धातूचं दानपेटीचं ह्याचा आकार कसा दिसेल? ह्याचा कर्णाचा आकार आहे. कर्ण म्हणजे ट्रम्पेट इन इंग्लिश. शोफार, ट्रम्पेट, बरोबर. ट्रम्पेट वाजवतात ना जुन्या करारामध्ये घोषणा करण्यासाठी. तर ही जी कर्ण आहे त्याच्या आकाराची ही दानपेटी बनवली होती. आणि ही दानपेटी कुठं ठेवली होती?
ही त्या देव मंदिरामध्ये ठेवली होती. 37 एकरचा एक भाग होता जिथं स्त्रिया जमा व्हायच्या आणि जिथं दानपेटी ठेवली जायची. अशा खूप दानपेट्या ठेवल्या जायच्या, वेगवेगळ्या 12 ते 13 दानपेट्या ठेवल्या जायच्या, वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे दानपेटी. तर त्या धातूची जी दानपेटी, त्याचं जे शेप होतं, आकार होतो, हे कर्णाचं होतं. आणि तिथं श्रीमंत लोक यायचे, सगळ्या प्रकारचे लोक यायचे आणि दान धर्म करायचे, पैसे टाकायचे. आता ज्या वेळेस हे शिक्के ते टाकायचे, ज्या वेळेस ते कॉइन्स टाकायचे, त्यावेळेस त्याच्यामधून आवाज येत असेल का नाही? आणि जितक्या कॉइन्स टाकल्या तितका आवाज, बरोबर? तर जास्त पैसे म्हणजे जास्त आवाज होणार, बरोबर ना? तर हे जे श्रीमंत, हे जे पुढारी त्यावेळेचे, आणि त्याच्यामध्ये ज्ञानी लोक, परुषी लोक, सदुकी लोक, जे स्वतःला सर्वश्रेष्ठ मानायचे लोकांमध्ये, ते त्या दानपेटीमध्ये आवाज करायचे. कशाचा आवाज? कॉइन्स, नाण्यांचा आवाज यायचा. कारण ते म्हणायचे, पहा आमच्याकडे किती पैसे आहेत. यहुदी कायद्यानुसार विधवांचं संरक्षण करणं हे गरजेचं होतं, बरोबर? मी तुम्हाला सांगतोय. परंतु इथं आपण काय पाहतोय की एक गरीब विधवा स्वतः तिची स्वतःची पर्वा न करता, तिच्याकडं दुर्लक्षित आहे ही, ती स्वतः उरलेले जे तिचे फक्त 2 तांब्यांचे जे नाणे आहेत, त्याला 2 टोल्या किंवा 1 दांबडी म्हटलेलं आहे, 2 तांब्यांच्या नाण्या. यरुशलेम हा जो भाग आहे जुडियामध्ये, सर्वात लहान चलन आहे. आज सर्वात लहान चलन काय आपल्याकडं? 1 रुपये. सगळ्यात लहान, स्मॉलेस्ट करन्सी, बरोबर? नाणं कुठलं आपल्याकडे? 1 रुपये ना. 50 पैसे तर माहित नाही आहे का नाही? बरोबर, नाहीये ना. 1 रुपये. 1 रुपये. तर त्यावेळेचं सर्वात लहान जे चलन आहे ते तिच्याकडे आहे. लक्षात घ्या ती किती गरीब आहे. त्यातले ते 2 तिच्याकडे आहेत फक्त उरलेल्या. तिची पूर्ण उपजीविका, तिचं जे पूर्ण लाईव्हलीहूड आहे, तिच्याकडे जो पैसा जमा झालेला आहे, तो फक्त आहे 2 नाण्यांचा. आता हे जे 2 तांब्यांची नाणी आहे, जे सर्वात लहान चलन होतं त्यावेळेचं, हे कमवण्यासाठी फक्त 12 मिनिटं लागायची त्या लोकांना. तर एखादा मजूर आला आणि त्या मजुरांनी जर मजुरी केली, 12 मिनिटं जरी त्या मजुरांनी मजुरी केली, त्याचे श्रम म्हणजे हे 2 तांब्यांचे नाणी त्याला भेटायचे. आजचे 25 रुपये, आजचे 25 रुपये ह्या स्त्रीकडे तिने तिचे लाईव्हलीहूड मध्ये कमवलेले पैसे आहेत. तिच्याकडे फक्त 25 रुपयेच होते आजचे, त्यावेळेचे 2 तांब्यांचे नाणे. 25 रुपये कमवणारा आज जो एक मजूर असतो, त्याला 12 मिनिटात, 10 मिनिटात 25 रुपये कमवायला मिळतात आज पुण्यामध्ये. 1 दिवसाची मजुरी 1000 रुपये आहेत पुण्यामध्ये आज. तर 12 मिनिटाचे 25 रुपये. हे ऐतिहासिक संदर्भ आहे. ही स्त्री परमेश्वराचं जे मंदिर आहे ते बांधण्यासाठी स्वतःची जी कमवलेले, तिच्याकडे जी भीक मागून जमा झालेले जे पैसे आहेत, फक्त 2 तांब्याच्या नाणी, ते पूर्ण ती उपजीविकामधून ती पूर्ण ते तिथं अर्पण करते. आणि त्यावेळेस ख्रिस्त हे पाहतो, ख्रिस्ताला हे सगळं ठाऊक आहे, आणि ख्रिस्त पाहतो आणि त्या दानपेटीमधून आवाज सुद्धा येत नाही. दानपेटीमध्ये तुम्ही 2 कॉइन्स टाकणार तर किती आवाज येणार? काहीच नोटीसच नाही होणार. त्यावेळेस ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगतो की सर्वांपेक्षा विधवेने अधिक टाकला आहे. मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, म्हणजे विपुलतेत, म्हणजे सरप्लस, एक्स्ट्रा. आय हॅव एक्स्ट्रा मनी, आय विल गिव्ह टू जीसस. कोण करायचं? सदुकी, परुषी, त्यावेळेचे श्रीमंत, गर्विष्ठ लोक. आमच्याकडे खूप पैसे आहेत, त्या थोड्या पैशामधून परमेश्वराला द्यायला काय हरकत नाही, बरोबर? म्हणजे त्यांच्या विपुलतेतून
त्यांनी पैसे दिले, ख्रिस्तानी हे पाहिलं आणि ख्रिस्तानी त्यांचं वर्णन कसं केलं की हे ढोंगी लोक आहेत असं वर्णन केलेलं आहे. का? कारण त्यांचे विपुलतेतून त्यांनी पैसे काढले. आपण सुद्धा परमेश्वराचं दान कसं देतो? विपुलतेतून. अरे माझ्याकडं 100 रुपये एक्स्ट्रा आहेत, एक्स्ट्रा, तर ते एक्स्ट्रा द्यायला काय हरकत नाही ना, कारण एक्स्ट्रा आहेत, ते सरप्लस विपुलतेतून मिळालेला थोडा भाग आहे. परंतु जे कमतीत म्हणजे गरीब सॅक्रिफिशियल ऑफरिंग, ज्याच्यामध्ये त्रास होईल असं दान देणं, ज्याच्यामध्ये मला आर्थिक अडचण येईल असं दान देणं, तिच्या जवळ फक्त ते 2 नाणे, तिची उपजीविका होती पूर्ण, आणि ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका ती त्या दानपेटीमध्ये परमेश्वरासाठी टाकते. त्याची प्रशंसा ख्रिस्त इथं करतो आणि म्हणून ख्रिस्त काय म्हणतो की तिने सर्वात जास्त टाकलेलं आहे. सर्वांना कळतं हे? तर आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं जे कार्य करतो, आपण परमेश्वराला जे दान देतो, ते दान आपण कसं देतो? विपुलतेतलं दान असतं का कमताईतलं दान असतं? इज इट अ सॅक्रिफिशियल ऑफरिंग और इज इट अ सरप्लस ऑफरिंग? इट हॅज टू बी सॅक्रिफिशियल. त्रास झाला पाहिजे आपल्याला, फक्त दान नाही, त्या दानाचा त्रास झाला पाहिजे की माझी आर्थिक परिस्थिती खूप वेकट आहे परमेश्वरा, खूप अवघड आहे, तरीही मला दान द्यायचं आहे तुला. जसं जुन्या करारामध्ये त्या स्त्रीनी त्या एक मूठ जी पीठ होतं त्याच्यामधून सुद्धा एलियाला जेवण दिलं, आणि ख्रिस्तानी नवीन करारामध्ये अर्पण त्याचं स्वतःच जीव अर्पण केला. त्याला काही गरज नव्हती. ह्या स्त्रीला सुद्धा काही गरज नाही द्यायची. मोशेचे नियम होते की ज्या स्त्रिया विधवा होत्या त्यांच्याकडं विशेषतः त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आहे, तरीही ती अर्पण करते, बलिदान देते, जसं ख्रिस्तानी अर्पण आणि बलिदान केलं. अशी महानशी स्त्री आपल्याला काय दाखवून देते की विपुलतेत दान देऊ नये, परंतु आपल्या कमतरतेतलं जे दान आहे ते आपण दिलं पाहिजे. गुप्त दान धर्म करणं हे गरज आहे आज त्याची. जर आपण प्रार्थना केली पाहिजे की प्रभू परमेश्वरा, हाताचे राखून न ठेवता अंतःकरणापासून गुप्त दान धर्म मी करावा, म्हणून मला तो प्रेरणा आणि कृपा दे. ही प्रार्थना आपण केली पाहिजे की माझा हात राखून नको ठेवू. आपल्याला पैसा जपायचा असतो, आपल्याला पैसा घरासाठी लागत असतो, आणि अगदी बरोबर आहे, परंतु परमेश्वरासाठी ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस विपुलतेतला पैसा देतो का कमताईतला पैसा देतो? डू आय गिव्ह सॅक्रिफिशियल ऑफरिंग और डू आय गिव्ह सरप्लस ऑफरिंग? ह्याच्यावर आज आपण चिंतन करायचंय प्रत्येकाने. त्या जुन्या करारातल्या स्त्रीने आणि ख्रिस्ताने आपल्याला हे सांगितलंय की आपल्या विपुलतेतून नाही तर आपल्या कमताईतून आपण परमेश्वरासाठी मदत केली पाहिजे. आणि ही मदत आपण कुणासाठी केली पाहिजे? गोर गरिबांसाठी. परमेश्वरासाठी मदत करणं म्हणजे कुणासाठी? गोर गरिबांसाठी. कारण परमेश्वर स्वतः म्हणतो, मी भुकेला होतो तुम्हाला अन्न दिलं, मी तहानेला होतो तुम्हाला पेय दिलं, माझ्यावर वस्त्र नव्हते तुम्हाला वस्त्र चढवले, मी आजारी होतो तुम्हाला भेटण्यास आला, मी तुरुंगात होतो तुम्हाला तुरुंगात भेटण्यात आला. हे जे दये कार्य आहेत, ह्या दये कार्यामध्ये आपण गोरगरीब, वंचित, गरजवंत, निराधार हे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे की आपलं कमताईतून त्यांना मदत केली पाहिजे आणि विपुलतेतून मदत केली नाही पाहिजे. एक्स्ट्रा आहेत म्हणून मी देतो असं धोरण आपण ठेवलं नाही पाहिजे. म्हणून आपण परमेश्वराकडं ही प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा, पुन्हा एकदा माझा हात राखून न ठेवता अंतःकरणापासून गुप्त दान धर्म मी करावं, म्हणून तू मला प्रेरणा आणि कृपा दे. तर आता आपला बायबल स्टडी 1 तासाचा इकडं आपण थांबवत आहोत
आणि पुन्हा एकदा आपण आता 5 मिनिटं शेवटचे जे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण एक दुसऱ्याशी संभाषण करणार आहोत आणि एक दुसऱ्याशी बोलणार आहोत की आज आपल्याला शिकायला काय मिळालं. प्रत्येकाने बोलायचा प्रयत्न करा. तुम्हाला जे काय कळालं थोडंसं बोला. जर शक्य असेल तर अनम्यूट करा आणि बोला तुम्हाला काय शिकायला मिळालं, आज परमेश्वर तुमच्याशी काय बोलला, काय गोष्टी आज नवीन कळाल्या तुम्हाला, तुम्हाला कसं वाटलं आजचं प्रवचन, आणि त्याच्याबद्दल आता एक दुसऱ्याचे आपण विचार मांडूया. येस येस. आपण कधी पण देवप आपलं मन पाहतो. आपण किती श्रीमंत आहे आणि आपण किती गरीब आहे हे नाही पाहत. आपलं खरं मनापासून आपण कसं देवाकडे जातो आणि आपण काय करतो देवासाठी, आपलं किती पार्ट आहे त्याच्यामध्ये, हे देव नेहमी पाहत असतो. तर आपण ही लाज नाही धरायला पाहिजे की अरे मी गरीब आहे, आता मी काय करू, आता मी कसं करू, मी कुणाला सांगू. हे सगळं अंतःकरण देवाला माहिती असतं आणि विश्वासाने तुम्ही मागाल तर तुम्हाला मिळेल, हे देवबाप स्वतः म्हणतो. आणि देवबापाकडे आपण आपली प्रार्थना ठेवण्याच्या आधीच देवबापाला आपले शब्द माहिती असतात, आपण काय प्रार्थना करणार आहे किंवा काय मागणार आहे. तर देवबापाकडून काही लपलेलं नाहीये. फक्त आपला विश्वास हा पूर्णपणे मोठा असायला पाहिजे आणि देवबापाकडे कधीही लाज वाटून जाऊ नये की आता माझ्याकडे नाहीये. फक्त सगळा भार देवबापावर टाकून द्यायचा. देवबाप बरोबर आपल्याला मार्ग दाखवतो. हे तर माझ्या आयुष्यामधलं रोजचं आहे साक्ष की देवबाप मार्ग काढतो. हे विश्वास देवबाप म्हणतो ना माझ्यावर टाक तू, तर खरोखर परमेश्वरावर एकदा विश्वास टाकून बघा. देवबाप मार्ग दाखवतो, पण खऱ्या मनापासून म्हणजे आपला विश्वास असायला पाहिजे. होईल का नाही, करेल का नाही, मार्ग निघेल का नाही, हे नसावं मनामध्ये. एकदा विश्वास टाकला देवा बरोबर मार्ग दाखवतो. आणि हेच की आपण मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे. जेव्हा आपण देवापासून सहकार्य करतो तेव्हा आपण मागं पुढं नाही पाहिलं पाहिजे कधीच. खूप छान. मम्मी बरोबर म्हणाल्या. आणि जो पॉइंट होता सुरुवातीचा तो तर खूप महत्वाचा आहे, तो की इट इज नॉट अबाउट द अमाउंट दॅट यू गिव्ह टू जीसस. इट इज नॉट अबाउट द अमाउंट, इट इज अबाउट युअर हार्ट. तुमचं हृदय परमेश्वर पाहतो, त्याची रक्कम पाहत नाही तो की पाकिटामध्ये 5 रुपये आहेत का 500 रुपये की 1000 रुपये की 10,000 रुपये. इट इज नॉट अबाउट दॅट. तुम्ही किती मोठ्या मनाने आणि कमतायतून तुम्ही देता. जर तुम्ही विपुलतेतून देता, ते 50,000 जरी असले तरी विपुलतेतले आहेत ते, म्हणजे एक्स्ट्रा मनी है. मेरे येस. पास 5 लाख है, उसमें के 10,000 देने से क्या प्रॉब्लम है, दे देते भगवान के लिए. त्यांनी काहीच अर्थ नाही त्या ऑफरिंगला. मेरे पास आज कम है, मेरा स्ट्रगल चल रहा है, माझ्या घरी चॅलेंजेस आहेत, तरी पण मी देवबापासाठी मनापासून जे काय असेल शक्य माझ्यासाठी ते मी नक्कीच करेल. मला त्रास होईल, माझ्या कमतेतले पैसे मी देईल, मला त्रास होतोय, माझ्या घरी प्रॉब्लेम्स आहेत, तरीही मी परमेश्वरासाठी नक्कीच देईल. जसं जुन्या करारामध्ये त्या विधवेनी केलं, नवीन करारामध्ये त्या विधवेनी केलं. पूर्ण उपजीविका लावली तिने, तर त्याच्याकडे बिचारीकडे तर काहीच उरलं नाही. आणि उलट जसं मी सांगितलं, मोशेचे नियम होते की विधवा लोकांनी पैसे द्यायची गरज नाही, त्यांना उलट तुम्ही मदत केली पाहिजे. तसंच परमेश्वर आपल्या सर्वांची काळजी घेतो. जरी आपल्याला फायनान्शियल डिफिकल्टी येतात, अप्स डाऊन येतात, परमेश्वर कधीच आपल्याला म्हणत नाही की मला मोठ्या रक्कम द्या, माझ्या कामासाठी तुम्ही एवढे एवढे पैसे टाका. नाही, पैसे नाही, त्याचं जे हृदय, तुमचं हृदय आहे ते तो पाहतो की किती मनापासून तुम्ही परमेश्वरासाठी ऑफर करताय. आणि ऑफरिंग फक्त पैशाची नसते, ऑफरिंग वेळेची पण असते ना. आपण म्हणतो दशांश द्या, दशांश. दशांश इज नॉट जस्ट मनी ना, दशांश इज ऑल्सो डुईंग फॉर द पुअर. तुम्ही गरिबांना जर काय मदत केली तो सुद्धा दशांश भाग आला. तुम्ही चर्चसाठी मदत केली तो पण दशांश भाग आला. तुम्ही वेळ दिला चर्चला, गरिबांना मदत करायला वेळ दिली, ते सुद्धा दशांशच आलं. तर परमेश्वर म्हणतो हे मनाने करा. डोंट डू शो ऑफ. शो ऑफ नाही करायचा, मनापासून करायचा. परमेश्वर आपलं मन पाहतो. जसं ख्रिस्ताने त्या विधवे स्त्रीचं मन पाहिलं की तिने सगळ्यात जास्त दान अर्पण केलंय आज, जरी तिने फुटक्या 2
टोल्या किंवा एक दामडी तिने फक्त अर्पण केली, तरी परमेश्वर म्हटला सगळ्यात जास्त अर्पण तिने केलेलं आहे. तर मम्मी जे म्हणाली ते अगदी करेक्ट पॉइंट आहे. आणि तिचं जर पिक्चर तुम्ही पाहिला, ती रडत आहे, ती विधवा. शी इज क्राईंग, शी इज इन पेन. त्या त्रास होतोय तिला, त्या त्रासामध्ये ती अर्पण करते. नो वन टू केअर फॉर हर. तसंच ख्रिस्त म्हणतो तिचं दान मी स्वीकारल, कारण तिने तिची पूर्ण उपजीविका जो रह गया वो सब वो दे रही भगवान को, कुछ नहीं वो बुढ़ी के पास. तसंच आपण प्रेरणा घेतली पाहिजे ह्या स्त्रीकडून, ह्या विधवेकडून. अगदी बरोबर पॉइंट मम्मी, करेक्ट. एकदा चर्चमध्ये मला फादर थॉमस डिकोस्टा चर्चमध्ये होते, तर त्यांचं मला ते शेअर करत होते एकदा की चर्चला आमदनी चर्चसाठी चर्चचं जे नूतनीकरण आहे आमचं संत जॉन चर्चचं, पेंटिंगसाठी आणि दुरुस्तीसाठी पैसे पाहिजे नव्हते. आणि लोकांनी त्यांचं जे मंथली कॉन्ट्रीब्युशन म्हणतो किंवा वार्षिक जे आपण देतो चर्चला दान, ते पण लोक देत नव्हते. आणि चर्चला 1 का 2 लाख रुपये असे लागत होते पेंटिंगसाठी. पण मग फक्त जमा झाले काहीतरी 50 का 60 हजार. तर फादर म्हटले की हे बाकीचं, ते सांगत होते आम्हाला की बाकीचं ते म्हटले की कोणी दिलं. तर त्यांनी सांगितलं की एक विधवा होती. आणि आजच्या जे सुवर्तमान आणि जुना करार आणि नवीन कराराचे जे वचन आहेत ते एकदम माझ्या डोळ्यासमोर आले की आपल्या चर्चला सुद्धा, संत जॉन चर्चला, एक विधवेनी तिचे जितके पेन्शनचे पैसे होते ते तिने जमा करून फादरांना दिले. तर तिने तिचे जे सॅक्रिफायशल, जसं गौरव म्हणतो, त्या रकमेमधून तिने फादरांना मदत केली. तिला जर पाहिजे नसतं तर तिने स्वतःसाठी ठेवू शकली असती की बाबा मला, माझं पुढं कोणी नाहीये, मी विधवा आहे. तर तिने स्वतःचे पैसे फादरांना दिले. फादरांना म्हटले, फादर हे जे राहिलेले तुम्ही 1.5 लाख आहे, हे माझे 75,000 घेऊन तुमची किंमत पूर्ण होईल आणि तुम्ही पेंटिंग करू शकाल. तर मला ते एकदम आठवलं. आणि आजच्या वाचनांमध्ये अगदी तेच लिहिलेलं आहे की कसं त्या विधवेनी मदत केली प्रभू एलायजाला जुन्या करारात. आणि कसं जसं गौरव म्हटलं की त्या विधवेची तुलना येशू ख्रिस्ता बरोबर करण्यात आलेली. येशू ख्रिस्ताने सुद्धा आपलं स्वतःचं देह दिलं आपल्या सगळ्यांसाठी, जसं दुसऱ्या वचनात आपण पाहिलं. तर इट इज टफ की आपले दिवस वाईट आहेत आणि त्याच्यात आपल्याला द्यावं लागतं. ह्याला खूप कठीण आहे. इट इज नॉट इझी की आपल्याकडे फक्त 1,000 रुपये आणि त्याच्यातून चर्चला मला 100 रुपये द्यायचे किंवा 50 रुपये द्यायचे. तर ह्याच्यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे माझ्या मते. आणि आजचे तिन्ही वचनं त्याची आपल्याला ताकद देतात. आणि मी एकच म्हणाल की जरी वाईट दिवस आले तरी गरिबांना म्हणा किंवा चर्चला म्हणा मदत करा. आणि देव बरोबर कुठून ना कुठून तरी, त्याला आपण हे म्हणतो प्रॉव्हिडन्स म्हणतो देवाचं, की कुठून ना कुठून तरी तुम्हाला कसाही पैसा मिळेल. फक्त देवावरती एक आंधळा विश्वास ठेवा. थँक्यू. माझं अमितने सांगितलं त्याच लाईनमध्ये अजून एक अनुभव असा आहे की मी दररोज प्रयत्न करत असतो की आपले बोल फाउंडेशनचं अन्नदान करायचा प्रयत्न करतो. आपण फूड पॅकेट वगैरे देत असतो. तर सर्वसाधारण 10, 15, 20 असे पॅकेट, कधी 7 बी घेऊन जातो जर गडबड असेल किंवा त्याच्याकडे रेडी नसेल तर. एकदा काय आलं, मी 7च माझ्याकडे पुढं होते आणि गरीब लोक मी पाहत होतो, शोधत होतो. तर रोकडबाजी तर काय आलं, पहिले 4-5 लोकांना मी दिले, त्याच्या आधी मी दुसरीकडे वाटले होते आणि माझ्याकडे 3-4च होते. तर ते 3-4 मी जे तिथं म्हातारे बितारे होते त्यांना दिलं. आणि शेवटी एक विधवाच होती ती. कारण मला आता सगळं गरीब लोकांची थोडीफार माहिती झालेली, सर्वांना कोण काय करतं, घरात कोण आहे, सगळ्यांची माहिती आहे. तर ती विधवा, तिला लखवा झालेला आहे, तिला लवकर लवकर चालते ना. ती लवकर लवकर मला पाहून लवकर येत होती की मला ते पुडा भेटेल जेवणाचा, तिला संध्याकाळच्यासाठी. आणि ती येईपर्यंत काय आलं, माझे ते 4 संपले आणि ती पडली, ती येता येतच पडली. तिचं गुडघ्याला लागलं इकडं आणि तिला काय भेटलं नाही. दुसरा गरीब म्हणाला, नाही नाही साहेब, असं असं करा, हे मी ना आजचं मी तिला देतो, मला उद्या द्या तुम्ही. मला तुम्ही जी काय आज पुडा दिला ना जेवणाचा, तो मला आज नको, हिला द्या आज.
ही मला उद्या द्या. हम्म. तर गौरव सांगत असताना की आपण कसं थोडस कमताईतून बी दिलं पाहिजे. आपल्याकडं नसताना त्याच्यातूनही काहीतरी दिलं पाहिजे. त्या तेल कुप्पीमध्ये अगदी थेंब आहे, त्या थेंबातूनही दिलं पाहिजे. मुठभर पीठ आहे, त्या पिठातूनही काहीतरी दिलं पाहिजे. हे गौरव नॅरेट करताना, कथाकथन करताना माझ्या लक्षात आलं की त्या गरिबाचं इथं सूट होतं. ती विधवेला त्या गरिबाने दिलं. सगळे गरीबच असतात. आपण जे अन्नदान देतो दररोज ना, सगळे गरिबांना देतो. पण त्यातल्या त्यात एक गरीब दुसऱ्या गरीबाला देतो, हे विशेष आहे. ते मला वाटलं मी शेअर करावं, आणि आपले बोल फाउंडेशनचे रिलेटेड आहे ती. व्हेरी हम्म. गुड. खूप छान. अमितने पण खूप छान पॉईंट घेतला. पप्पांनी पण खूप चांगली साक्ष दिली. व्हेरी गुड. खूप छान. हॅपीला काहीतरी सांगायचं मला असं वाटतं. विचारायचंय का? प्रश्न आहे का? येस येस, हॅपी बोल. ये जो वो जो वो जो दान कर रहे, वो जो कंटेनर है, हम्म. उसका वो शेप ही वैसा क्यों, अलग शेप क्यों नहीं है? हाँ, तो वो क्या था, उसका मतलब आहे, उसका मीनिंग है, जुन्या करारामध्ये जे ट्रम्पेट असतात ना, कर्णा ज्याला आपण म्हणतो ना मराठीतून, कर्णा. ट्रम्पेट का क्या था कि गॉड के ग्लोरी के लिए वो यूज करने के, मतलब अनाउंसमेंट, जब भी अनाउंसमेंट करने के, तू क्या यूज करता अनाउंसमेंट करने के लिए? सबसे पहले अपन क्या बोलते हैं? माइक चेक, टेस्ट 1 2 3, बराबर? उस टाइम पे क्या करने के? करना लेने के और वो बजाने के, अनाउंसमेंट अच्छा, के लिए। ओके। अभी तू अनाउंसमेंट कब करता? जब कुछ तो तेरे को बताने का है, कुछ गुड न्यूज बताने की है, लोगों को बुलाने का है, उनका ध्यान आकर्षित करने का है. वैसा ही जुन्या करारामध्ये ज्या वेळेस परमेश्वराची वाणी व्हायची, त्यांना संदेश जायचा, उनको मैसेज देने का रहता, भगवान का कार्य करने का रहता कुछ, उसके लिए ट्रम्पेट बजाने के, वॉर को जाने का, गॉड के लिए फाइट करने का, सण साजरा करायचा, माइक, ट्रम्पेट. अभी द थिंग इज, परमेश्वराचं जे मंदिर होतं ते तुटलेलं होतं. अभी उसके लिए पैसे जमा करने का, उसके लिए तू अनाउंस करेगा की नाही? करेंगे ना। माइक का यूज करेगा की नाही? येस. ते रिमाइंडर होतं त्यांना, जुन्या करारातल्या लोकांना, की ट्रम्पेट, परमेश्वराची जी वाणी आहे ती सगळ्यांकडे जावा ह्या दानपेटीतून. तो नीचे बॉक्स था, नीचे बॉक्स ही था नॉर्मल, बट बॉक्स के ऊपर माउंट किया था वो शोफार, वो ट्रम्पेट के जैसा. तो लोगों को वो ध्यान में आने के लिए की परमेश्वराची स्तुती, त्याच्या गौरवासाठी, हे अनाउंस होण्यासाठी, इसका अनाउंसमेंट करने के लिए आपने को मदद करनी चाहिए. We have to help, we have to donate so that the good news can spread everywhere. बरोबर. ठीक आहे? ओके, गुड. मम्मी, तुला काय बोलायचंय? हा, हा. आपण दान दान हे वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. आपलं सॅक्रिफाईस चांगल्या कार्यासाठी आपला वेळ द्यायला पाहिजे दुसऱ्यांसाठी, हे फार महत्वाचं आहे. त्यालाही दान म्हणता येईल. वेळ देणं दान आहे. करेक्ट. वेळ देणं, दान दुसऱ्यांची सेवा चांगल्या करणं. कामासाठी. तर दानाचे आपण पुष्कळ अर्थ काढू शकतो. बरोबर. एकदा आपल्याला माहित आहे, परुषी हे नेहमी ख्रिस्ताची परीक्षा घ्यायचे. हम्म. तर त्यांनी एक कॉईन आणलं ख्रिस्तापुढं, कारण त्याची परीक्षा त्यांना घ्यायची होती की आम्ही कैसराला कर द्यावा की नाही, हे विचारायला लागले त्याला. मग ख्रिस्त म्हणाला, ते नाणं आणा इकडं. आणि मग तो त्यांना म्हणतो, कैसराचे ते कैसराला द्या आणि देवाचे ते देवाला द्या. करेक्ट. कारण आपल्याला देवच देत असतो. आपल्याजवळ जो काही पैसा येतो, आपल्या कष्टाने, आपल्या प्रामाणिकपणाने आणि देवाच्या कृपेने. परंतु आपलं एक कर्तव्य आहे, ते देवाचं आहे, ते देवाला दिलंच गेलं पाहिजे. त्याला काही कमी नाही, देवाला काहीच तो मागत आहे नाही, काही नाही, पण आपलं कर्तव्य आहे. आणि ख्रिस्ताची परीक्षा घेण्यासाठी ते परुषी त्याला कोड्यात टाकत होते की आम्ही द्यावं की नाही. कैसराचं म्हणजे तो राजा होता, बरं. कर कर होता तो, टॅक्स, तो दिला गेला पाहिजे. परंतु परंतु देवाचे ते देवाला भरून द्या, तो म्हणतो. देवाला भरून द्या म्हणजे तुमच्या भरून द्या याला अर्थ आहे की तुम्हाला पूर्ण चांगल्या अंतःकरणाने द्या, नम्रतेने द्या. की जसं ते विधवेने आपण पाहिलं
ती अगदी नम्र झालेली होती की माझ्याजवळ जेवढं आहे तेवढं मी देणार, सगळं देणार. तर देवाला भरून द्या असं ख्रिस्त म्हणतोय. फक्त देवाला नाही म्हणत तो, की त्याला भरून द्या. म्हणजे आपलं कर्तव्य आहेच की देवाचं हे देवाला दिलंच गेलं पाहिजे, असं मला आजच्या वाचनांवरून समजलं. व्हेरी गुड. थँक्यू. खूप छान. सर्वांनी छान. अजून कुणाला बोलायचं आहे, काय सांगायचं आहे? खूप छान. व्हेरी गुड. सगळ्यांनी मनापासून त्यांचं वैयक्तिक सांगितलेलं आहे. अनिकेत बेटा, तुला काय सांगायचं आहे? वैनी, नितीन? गिफ्टूचे पप्पा हॅपी. ठीक आहे, गुड. तर ऍक्च्युली गौरव, मला 1-2 मिनिटं हो, बोलायचं. बोला बोला. आज जसं काय देवबाप माझ्याशी बोलला, माझ्या हृदयाशी बोलला. कारण हे 2 ते 3 दिवसापासून माझ्या मनात ह्या गोष्टी चालल्या होत्या आणि अचानक हाच विषय तो घेतला. म्हणजे कसं देवबापाची इच्छा असते, जे आपण एकत्र होतो, आपण प्रार्थनेत बसतो, आपण वचन ऐकतो, तर देवबापाला ना सांगायचं असतं काहीतरी आपल्याला. तर ते आपल्याला ओळखायला पाहिजे. आपलं अंतःकरण आपल्याला हाक मारते, तू करेक्ट. देवबापाकडे लक्ष दे, देवबाप तुला काहीतरी सांगतो. कुठल्या तरी वचनाद्वारे, कुणाच्या तरी द्वारे, कुठून तरी आपल्याला ती वाणी येते. आणि आज मला खरोखर इतका आनंद वाटत आहे की देव खरोखर प्रेम करतो आपल्याला. आणि 2 दिवस झाले हे माझ्या मनात येत होतं की माझं बरेच दिवस झाले बोल फाउंडेशनला मी दिलं नव्हतं. आणि ते माझं मन मला म्हणत होतं की तू विसरली का. आणि आज तेच जसं देव माझ्याशी बोलला, खरोखर या गोष्टी सगळ्या देवाचे आहेत. आणि हे बोल फाउंडेशन आपलं पण देवाच्या मार्गावरच आहे. हम्म. त्याचा खूप मोठा आशीर्वाद आहे पाटोळे फॅमिलीला. खरोखर देवा सगळ्यांना आशीर्वादित करो, जे या श्रमासाठी धावतात, श्रम घेतात, खूप खूप त्रास घेतात. कळतंय मला, पण सोपं नाहीये. जायचं कुठं कुठं, लोकांना शोधायचं, त्यांना पॅकेट्स द्यायचे किंवा त्यांना काय लागणाऱ्या गोष्टी आहेत ते द्यायच्या. म्हणजे हे सोपं नाहीये. खूप श्रम आहेत ह्याच्यामध्ये, खूप श्रम आहेत. छोटे श्रम, मोठे श्रम, पण खरोखर खूप श्रम आहे. मी देवाच्या चरणी हीच प्रार्थना करल की जे पण हात लागत आहे ह्या गोष्टीला, बोल फाउंडेशनसाठी, आणि श्रम घेत आहेत, त्यांना खरोखर देवबाप इतका आशीर्वाद देईल, इतका आशीर्वाद देईल. आणि बोल फाउंडेशन एकच नाही तर असे 10 ब्रँचेस होतील ऑल ओव्हर महाराष्ट्र. आमेन. आमेन. दिस इज द टाइम आय कॅन से आमेन. असंच हो. Yes, आमेन. नक्कीच. ट्रू ट्रू. खूप चांगला विटनेस दिली मम्मीनी. आणि पप्पा, मम्मी, खूप परमेश्वराची कृपा या दोघांवर. अमितनी सुद्धा दिवाळीचं जे गरीब आहेत लेकरं आपले झोपडपट्टीतले, त्यांच्याकडं मिठाईचे पुढे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अमित, मम्मी, पप्पांनी. तर खूप छान सगळ्यांचा सपोर्ट आहे. मला हे पण आठवतं की सुरुवातीला ज्यावेळेस बोल फाउंडेशनचं काम तळागाळातलं चालू होतं, त्यावेळेस अविनाश जो गरीब होता आपला पहिला बेनिफिशरी, त्याला वडापाव द्यायचो आपण. असंच मी निघालो होतो त्यावेळेस गिफ्टूची मम्मी मला म्हणाली होती की कुठे चाललाय. तर मी म्हटलो हे गरीब आहे, त्याला मदत करायला चाललोय. तर तिने पैसे दिले. मी म्हटलो की त्याची चप्पल, खिळ्याची चप्पल आहे त्याच्या पायात, खिळे. तर गिफ्टूच्या मम्मीनी त्यावेळेस पैसे दिले होते आणि म्हटली त्याला नवीन चप्पल घे माझ्याकडून, परमेश्वरांनी मला हे केलेलं आहे, मला मोटिवेट केलं. त्यावेळेस ते बोल फाउंडेशनची सुरुवातचा जो हातभार मम्मीनी लावला गिफ्टूच्या, आणि सगळ्या पाटोळ्या कुटुंबियांनी, नितीनची फॅमिली, अनिकेत, मम्मी, पप्पा, सगळे पाटोळ्या फॅमिली मेंबर्स, हे बोल फाउंडेशनचं काम, हे गौरवचं काम, अंकलचं काम नाहीये, पाटोळे फॅमिलीचं काम नाहीये, बरोबर ना? परमेश्वराचं काम आहे ना. तर Yes. म्हणून आपण मनापासून करतो, कारण हे परमेश्वराकडून आलेलं आहे. जर हे परमेश्वराची आयडिया नसती तर आपण वी मे नॉट हॅव गिव्हन आवर बेस्ट. द Yes. रिझन वाय वी गिव्ह आवर बेस्ट इज बिकॉज इट हॅज कम फ्रॉम जीसस. कारण ह्या गरिबांमध्ये आपल्याला ख्रिस्त दिसतो किंवा आपल्याला शोधायचा आहे. दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. अमित पण म्हणाला, तुम्ही म्हणाले मम्मी, व्हेरी डिफिकल्ट, नॉट इझी. खूप टफ जॉब आहे. तरीही आपल्याला मदत करायची गरिबांची, जिथं कुठं दिसतील आपल्याला. हेल्प करने की, एक दूसरे की हेल्प करने की. क्रिश्चियन वैल्यूज, अपना क्रिश्चियनिटी यही सिखाती है
एक दूसरे की हेल्प करने की, आपल्याला एक दुसऱ्याची मदत करायची. जरी आपले खिशे फाटके आहेत तरी आपण मदत करायला रेडी आहोत. हे फक्त ख्रिस्ती लोकच बोलू शकतात, येस. कारण ख्रिस्तन. मम्मी तू काहीतरी बोलतीये. हा, हा. तर जॉनी माहिती आहे ना तुला, जॉनी? जॉनी. हा. आता तो तिथे बसत नाही बाहेर, रेग्युलर चर्चला येतो. व्हेरी गुड. प्रेज द लॉर्ड. त्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतला. हो. कारण प्रेज लॉर्ड. पप्पा आम्ही ते सगळे त्याला ते हे द्यायचे, पाकिट द्यायचे ना, बोल फाउंडेशनचे करेक्ट. फूड पॅकेट्स. तर त्याच्यावर इतकं त्याने म्हणजे ते सुद्धा बदलू शकतात. आपण बोल फाउंडेशनचं हे कार्य आहे, दुसऱ्यांना बदलू शकतात. हो. आणि ते आपला विचार करतात मग, की हे आपल्याला मदत करतात, आपली भूक भागवतात. आता एक आठवडा 2 आठवडे आम्ही चर्चलाच गेले नव्हते. मागच्या आठवडी मला असं वाटतं मी गेले नव्हते. आता तो माझा स्टुडंट आहे, जॉनी आमच्या स्कूलमध्ये शिकलेला. तर सिमेट्रीमध्ये भेटला तो. सिमेट्रीमध्ये भेटला आणि मला आणि पप्पांना म्हणे की मी तुम्हाला तर चर्चमध्ये शोधतो म्हणे, तुम्ही का नाही आले मागच्या आठवडी? अरे बापरे. त्याला वाटलं मला बरं नाही की काय, असं त्याला वाटलं. म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन. आपलं जे कार्य आहे, आपण छोटं मोठं कार्य करू शकतो. असं नाही की बोल फाउंडेशनचे मोठे मोठे कार्य करू शकतो. आपण घरी जाताना, बाहेर फिरताना, कोणी जरी आपल्याला वाटलं की याला कोणीतरी नीड आहे, शेवटी माझं शेजारी कोण हे ख्रिस्तानी म्हटलेलं आहे, थोडं जरी दिलं तर ते फाउंडेशनचं मोठं कार्य असं. आणि आपण सर्वजण एकमेकांच्या प्रेरणेने, मेनन फॅमिली, पाटोळ्यांचा मोठा परिवार, आपण तर आहोतच, ह्यांच्या प्रेरणेने आपण हे सगळे मिळून हे कार्य करत असतो. नुसतं बोललं तरी ते कार्य होतं. आपली ऍटिट्यूड कशी आहे, बोलण्यापेक्षा आपली ऍटिट्यूड जर आपण चांगली ठेवली, ऍटिट्यूड म्हणजे आज ते गाणं खूप छान घेतलं, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यात मध्ये तो दिसो. आपण संदेश जरी नाही दिले, काही बोलता जरी नाही आलं, परंतु आपल्यामध्ये ख्रिस्त शोधला गेला पाहिजे. तर जॉनीने आम्हाला खूप छान तिथे भेटला तो आम्हाला. म्हणे तुम्ही नाही तर आम्हाला कसं तरी होतं, मी चर्चमध्ये नेहमी तुम्हाला पाहतो, पण ते एक आठवडा तुम्ही आलेच नाही. म्हटलं आम्ही बरोबर आहोत. हे जे लोकांमध्ये परिवर्तन आपण घडवू शकतो या कार्याद्वारे. आम्हाला खूप आनंद झाला, कारण तो पूर्णपणे बदललाय. दर आठवडे आम्हाला भेटतो चर्च सुटल्यावर. प्रेज लॉर्ड. आंघोळ केली, केस केले. आंघोळ, दाढी बिडी मस्त अगदी. आणि वाव. ते सगळे आनंदी आहेत. रुथ अरे मिस मम्मी तुला मी सांगतो, ऍक्च्युली 2 मिनिटच बोलतो, आपली वेळ झालेली आहे. आज आमच्या बायबल स्टडीमध्ये, ऑफिसचा जो बायबल स्टडी असतो ना सॅटर्डेचा आमचा, राईट, हा आमच्या फ्रेंड्सचा एक बायबल स्टडी असतो. तर त्याच्यामध्ये ग्लेननी विचारलं की जॉनी के लिए अपन ने प्रेयर किया था सिर पे हाथ रख के, उसका क्या हुआ? मी त्याला म्हंटलो आजच विषय निघाला. आता पहा, जसं गिफ्टची मम्मी म्हटली ना की हे वरून आलेलं आहे, आपलं मानवी नाहीये. आजच मला विचारलं गेलं की व्हॉट हॅपन टू जॉनी, आणि मी हेच साक्ष दिली. मला डिटेल्स नव्हते माहिती, बट ही साक्ष मी दिली की जॉनी जो रस्त्यावर पडायचा, आपण त्याला दररोज पप्पा जाऊन जेवण द्यायचे, बोल फाउंडेशन, त्याला कपडे, त्याला चादरी, त्याला ब्लँकेट क्रिसमसला, त्याच्यासाठी प्रेयर करायचो. आज तो व्यक्ती चर्चला येतो दर संडेला, तो रोडवर पडलेला सापडत नाही, त्याचं दारू बंद झालेली आहे. परमेश्वराला धन्यवाद, परमेश्वराला धन्यवाद. प्रेज बी टू गॉड, थँक्स बी टू गॉड. हे आपलं कार्य नाहीये, हे परमेश्वराचं कार्य. तो करू. आता तो कुणाला यूज करतोय? तो आपल्याला, मेनन, पाटोळे, ऑल ऑफ अस. बट हु इज डुईंग इट? गॉड. कुणी रचना केली बोल फाउंडेशनची? त्यांनी, आपण नाही. आपण इज जस्ट इन्स्ट्रुमेंट्स. हो, त्यांनी ऍक्च्युली गौरव ड्रिंक्स पण सोडलं. दॅट इज व्हॉट ही वॉज सेइंग. खूप मोठी साक्ष आहे, खूप मोठी साक्ष आहे. दिस इज द आउटकम ऑफ व्हॉट गॉड कॅन डू बाय अ स्मॉल ऍक्ट. छोटस दान, त्या वडापावचं दान, त्यांनी आणि त्याच्या त्या प्रार्थनेनी आज कुठे आहे तो जॉनी, कुठे आहे? तर आज मी शेअर केलं आणि ग्लेन आणि इतके आनंदित झाले. ते म्हटले ओ माय गॉड, त्यांनी प्रेयर केली होती जॉनीसाठी ना बोल फाउंडेशनच्या वेळेस, ज्यावेळेस ते आले होते. तर गॉड वर्क्स मिस्टेरियसली. आम्ही जसं म्हणतो डिवाइन प्रॉव्हिडन्स ऑलवेज वर्क्स.
डिव्हाइन प्रॉव्हिडन्स ते आम्ही परमेश्वराचं आपलं मम्मीचं विटनेस जे जॉनी विषयी ती पुढच्या सॅटर्डेला ग्लेनला शेअर करते करतो जॉनी ना. आणि मम्मीचं. त्याला मी सांगितलं ऍक्च्युली आज. मला एवढ्या डिटेल्स नव्हते माहितीये, बट मी तरी पण त्याला सांगितलं की त्याच्यामध्ये, कारण मम्मी मला लास्ट टाइम म्हटली होती की जॉनी चर्चला यायला लागला. माझ्या डोक्यात ते होतं आणि हा. नेमकं क्लेननीच मला विचारलं की व्हॉट्स हॅपनिंग टू जॉनी, आपण त्याच्यासाठी त्याला म्हटलं अरे त्याची मम्मी वारली त्याच्या घरी, आणि जोसेफचं पण थोडं हे झालं ना, तर त्याला ती थोडस हा जो बॅकग्राऊंड दिलं की त्याचा भाऊ आणि तो आई गेला, हे तो झालं. गेला. भाऊ, हा तो हे जा तो तो पण दारू पिऊन गेला तो पण दारू पिऊन गेला, बट जॉनी मागच्याच बरा महिन्यात झाला. गेला. बट मागच्या जॉनी महिन्यात. बरा झाला. जो मरायला टेकलेला व्यक्ती तो आज चर्चला येतोय रेग्युलर, आणि उलट विचारतोय आम्हाला, अंकल आंटी आप चर्च में दिखते क्यों नहीं. उलटच झालंय. बरोबर. आणि त्याने सुरुवातीला कन्फेशन केलं. व्हेरी गुड. त्याची बहीण तर इतकी आनंदी झाली होती सुरुवातीला, जेव्हा तो म्हणे आता जॉनी मध्ये खूप हे झालेलं आहे म्हणे, तो पहिलं कन्फेशन करणार आहे म्हणे, की आजपर्यंत जे लाईफ मी जगलोय ते सोडून देतो मी म्हणून. त्याच्यासाठी स्पेशल वेळ दिला फादरांनी, मिरॅकल आहे. आणि ते होऊन मग तो पूर्ण बदलला मग. दिस इज नथिंग शॉर्ट ऑफ अ मिरॅकल. हम्म. अँड दिस इज अगेन अ अफर्मेशन. हे परत एकदा आपल्याला काय कळतं, जसं गिफ्टची मम्मी पण म्हणाली की मनापासून जर आपण केलं, मनापासून परमेश्वर त्याचे फळ देतो. आपल्याला कळत नाही, वी डोंट अंडरस्टँड की असं का होतंय माझ्या बरोबर, मला काय अडचणी येत आहेत, तरी पण आपण मनापासून परमेश्वराचं कार्य कधी पण होकार द्यायचा, सकारात्मक राहायचं, ऑलवेज बी पॉझिटिव्ह. जरी तुमचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह नसलं तरी तुम्ही पॉझिटिव्ह राहिलंच पाहिजे असं मला वाटतं. तर पॉझिटिव्ह राहायचं आणि परमेश्वरासाठी कार्य करायचं. व्हेरी गुड. आजचा बायबल स्टडी आपण, अजून कुणाला काय बोलायचंय? ओके, गुड. तर आजचा बायबल स्टडी आपण इथं थांबूया आणि शेवटची आपण आता प्रार्थना करूया. तर मी मम्मीला किंवा पप्पांना विनंती करतो माझ्या की त्यांनी शेवटची प्रार्थना करावी. आपण डोळे बंद करूया आणि शेवटची प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो की आज तूच आम्हाला एकत्रित केलेला आहे. तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला तुझ्या पवित्र तुझ्या आत्म्याचा स्पर्श केलेला आहे. पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला चालवत आहेस प्रभू. तुझे कार्य आमच्याकडून करून घेत आहे. जोपर्यंत आम्ही हे जीवन जगत आहोत, किती जीवन जगतो त्यापेक्षा कसं जीवन जगतो प्रभू, याची तू आम्हाला जाणीव करून देत आहेस. आणि आजपर्यंत तुझ्या प्रेमात, तुझ्या विश्वासात आणि तुझ्या आश्रयाखाली तू आम्हाला ठेवलेले आहे. सर्व संकट, अडचण, आजार या सर्वापासून तू सर्व फॅमिलीज, आज जे तुझ्या नावाने आम्ही एकत्रित आहोत, मेनन फॅमिली आणि पाटोळे पूर्ण परिवार प्रभू, कारण आम्ही आलो नाही पण तूच आम्हाला एकत्रित केलेलं आहेस. हेच कार्य आमच्याकडून तू घडवून आण, हीच आमची अपेक्षा आहे. इथून पुढचं आमचं पूर्ण सर्व आयुष्य आम्ही तुझ्या हातात देत आहोत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे. आमेन. आमेन. जय